तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा भूगोल या पुस्तकातील काही पाठाची माहिती पाहणार आहोत. चला तर लगेच आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. चला तर आपला पहिला प्रश्न असणार आहे आता खालीलप्रमाणे. बघा, पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील कोणत्या गती आहेत? तर त्या अक्षीय गती व कक्षीय गती पृथ्वीप्रमाणे आहेत. खालील चंद्र हा स्वतः भोवती फिरता फिरता कोणत्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालतो? तर तो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. खालील चंद्राच्या कोणत्या गतीचा कालावधी सारखा असतो? त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसते. तर ते आहे परिभ्रमण गती व परिवलन गती. हे सारखेच असते, लक्षात असू द्या. खालील माहिती बघा. चंद्राची कक्षा कशी असते? तर लंबवर्तुळाकार असते, पृथ्वीप्रमाणे. खालील चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. हे लक्षात असू द्या. खालील माहिती बघा आता. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस काय म्हणतात? तर त्याला उपभू असे म्हणतात. उपभू. चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची कोणती स्थिती असते? तर ती असते अपभू स्थिती. पुढील माहिती बघा आता. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या कोणत्या बाजूस असतो? तर तो असतो सूर्याच्या विरुद्ध बाजूस. खालील माहिती. अमावस्येस चंद्र कोणत्या ठिकाणी असतो? तर पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो. पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो. खालील माहिती बघा आता. कोणत्या दिवशी चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन होतो? तर तो शुद्ध अष्टमी व वद्य अष्टमी या दिवशी होतो. लक्षात असू द्या. खालील माहिती पाहू आपण आता. आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार का दिसतो? तर त्याचं कारण बघा आता. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यामध्ये 90 अंशाचा कोन होतो. त्यामुळे चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला दिसतो. म्हणून चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो. मित्रांनो, हे लक्षात असू द्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. खालील पाहू आपण आता माहिती. ग्रहणे. आता बघा, ग्रहणे. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीवर असतात का? तर त्या एकाच पातळीवर नसतात. हे बारीक बारीक पॉईंट लक्षात ठेवा. खालील बघा आता. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोन करते? तर ते सुमारे 5 अंशाचा कोन तयार करते. हे लक्षात ठेवा. बारीक बारीक मुद्दे मित्रांनो. चला आता हे बघा आता. बघा, वरील पाहिल्यानुसार माहिती. आता हे सूर्य बघा आता 90 अंशाचा. इकडे बघा 90 अंशाचा कोन आपण पाहिल्याप्रमाणे हे बघा, याप्रमाणे असं 90 अंशाचा कोन होतो आणि तो होतो कृष्ण पक्ष किंवा वैद्य अष्टमीला आपण वरील पाहिल्याप्रमाणे. इकडे सुद्धा बघा शुक्ल पक्ष शुद्ध अष्टमीला आहे ना, असा 90 अंशाचा कोन तयार होतो. हा बघा 90 अंशाचा कोन इकडे शुक्ल पक्षाला. चला खाली माहिती पाहू आपण आता. बघा आता. चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला किती वेळा छेदतो? तर तो 2 वेळा छेदतो. खालील प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत किती अंशाचा कोन असतो? तर तो असतो 0 अंशाचा कोन. हे बघा वरील प्रमाणे आपण हे बघा हा सूर्य आणि हा चंद्र आणि खाली पृथ्वी. किती अंशाचा कोन यांच्यामध्ये? हे बघा 0 अंशाचा.
आहे ना, हे लक्षात ठेवा. चला खालील माहिती पाहू. पण आता 0 अंश कोण होतो हे तुम्हाला कळलं असेल. खाली माहिती बघा. प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत किती अंशाचा कोन असतो? 180 अंशाचा कोन असतो. बघा आता इकडे बघा 180चा. हे बघा प्रत्येक पौर्णिमेला नाही ना 180चा हा इथं दिसतो आपल्याला. हे बघा वरील प्रमाणे असा आहे ना 180चा कोन बनतो प्रत्येक पौर्णिमेला. हे बघा असं. हे तुम्हाला कळलं असं. चला खालील माहिती पाहू. पण आता ग्रहणे केव्हा व कोणत्या वेळी होतात? तर सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत पौर्णिमेला अमावस्येला येतात तेव्हा ग्रहणे होतात. लक्षात ठेवा. ग्रहणे कोणाच्या संदर्भात घडतात? ग्रहणे कोणाच्या संदर्भात घडतात मित्रांनो? तर सूर्य आणि चंद्र. खालील माहिती पाहू आपण आता. सूर्यग्रहण बघा आता. सूर्य, पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा या स्थितीस काय होते? तर हे तिन्ही खगोल समपातळी व एकाच सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते आपल्याला. काय होते की चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण आपल्याला अनुभवता येते. हे असं लक्षात ठेवा. खालील माहिती बघा. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथे सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. त्या स्थितीस कोणते सूर्यग्रहण होते? तर ते होते खग्रास सूर्यग्रहण. खग्रास सूर्यग्रहण होते. खालील बघा आता माहिती. जेव्हा विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते. त्या स्थितीत कोणते ग्रहण होते? तर खंडग्रास सूर्यग्रहण होते. कोणते सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते? तर ते खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून आपल्याला अनुभवता येते. खालील माहिती बघा आता. पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते तेव्हा कोणते सूर्यग्रहण होत असते? तर ते होत असते कंकणाकृती सूर्यग्रहण. खालील माहिती बघा. कोणते सूर्यग्रहण क्वचितच दिसते? तर ते कंकणाकृती सूर्यग्रहण आपल्याला क्वचितच दिसते. आता खालील पहा. चंद्रग्रहण. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा कोणते ग्रहण घडून येते? तर ते चंद्रग्रहण घडून येते. खाली तर बघा आता. चंद्रग्रहण अशा वेळी चंद्र, पृथ्वी यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीवर असणे आवश्यक असते. बघा आता आकृती दिल्याप्रमाणे हे असे खग्रास सूर्यग्रहण आणि खंडास सूर्यग्रहण असे थोडक्यात तुम्हाला माहिती करून घेणे पाहून घ्या या प्रकारे. आता खाली बघा कंकणाकृती आपल्याला. हे बघा एक काळा प्रमाण दिसते ही कंकणाकृती आहे आणि काही प्रमाणात अर्धवट भाग दिसतो आपल्याला. हे अशा प्रमाणे याला खंडग्रास असे म्हणतात आणि याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. अशा प्रमाणे एक तुम्हाला दिसून जाईल. चला थोडक्यात माहिती पाहू. खाली पाहू आता परत माहिती. खाली बघा आता. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो तेव्हा कोणते चंद्रग्रहण होते? तर ते खग्रास चंद्रग्रहण होते. खालील चंद्र काहीसा झाकला गेल्यामुळे कोणते चंद्रग्रहण होते? तर ते होते खंडग्रास चंद्रग्रहण. हे लक्षात ठेवा. आता खालील माहिती बघा. सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये. 1. सूर्यग्रहण अमावस्येला होते पण ते प्रत्येक अमावस्येला होत नाही मित्रांनो. हे लक्षात ठेवा. सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच सूर्यग्रहण होते. हेही लक्षात ठेवा. 3. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर तो 7 मिनिटे 20 सेकंद किंवा 440 सेकंद असतो. लक्षात असू द्या.
परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे सगळे मुद्दे आहेत. आता खालील बघा चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये काय तर पाहू. 1. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही, हे लक्षात असू द्या. 2. सूर्य, पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एकाच पातळीत आल्यावर चंद्रग्रहण होते. 3. पहा खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो मित्रांनो, तर तो असतो 107 मिनिटे, है ना. चला आता खालील माहिती पाहू आपण. आता हे बघा आता चंद्रग्रहण बघा. आता हे बघा, जेव्हा चंद्र पूर्ण असा झाकलेला असतो त्याला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. आणि इथे खालच्या आकृतीमध्ये दिलेलं आहे, काही भाग उघडा आणि काही भाग झाकलेला आहे, याला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. हे लक्षात असू द्या. इकडून असं प्रकाश पडतो सूर्यांचा. चला तर खालील माहिती पाहू आपण, तुम्हाला थोडंफार कळले असेल. चला आता आपण अशा प्रकारे आपण वरील पाठाची माहिती पाहिली. भरती आहोटी आपण हे पाठ पाहणार आहोत. भरती आहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. भरती आहोटीचे एक चक्र कधी पूर्ण होते, तर दर 12 तास 25 मिनिटांनी एक चक्र पूर्ण होते भरती आहोटीचे. खालील माहिती पहा आता. भरती आहोटीचा थेट संबंध कोणत्या बलाशी असतो, तर सूर्य, चंद्र, पृथ्वी, गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो. खालील गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कोणते बल कार्य करत असते, तर ते करत असते केंद्रोत्सारी बल. लक्षात असू द्या. खालील केंद्रोत्सारी म्हणजे काय मित्रांनो, तर केंद्रोत्सारी म्हणजे केंद्रापासून बाहेर निघणे, है ना, किंवा केंद्रापासून बाहेर जाणारे, त्याला केंद्रोत्सारी बल असे म्हणतात. सरळ सरळ अर्थ होतो त्याचा, लक्षात ठेवा. खालील माहिती बघा आता आपण. केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल. परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते, है ना. आता पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कोण कार्य करते, तर प्रेरणा, है ना. प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेने कार्य करते, त्यालाच आपण काय म्हणतो, केंद्रोत्सारी प्रेरणा. आता भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागी का राहते, तर कारण बघा आता. कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करत असते. हे बल केंद्रोत्सारी प्रेरणाच्या अनेक पटीने जास्त असते मित्रांनो. म्हणून आपल्याला मित्रांनो पृथ्वीवरच्या वस्तू ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आपल्याला दिसतात, हे कारण त्याला आहे, लक्षात असू द्या. खालील माहिती पाहू आपण आता. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीवर कोणते बल जास्त परिणाम करते, तर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. खालील चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या कोणत्या स्थितीमुळे भरती आहोटी होत असते, तर सापेक्ष स्थितीमुळे भरती आहोटी होत असते. पुढील पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा आहोटी येते त्यांच्या विरुद्ध ठिकाणी त्याच वेळी भरती आहोटी येते, तर हा पृथ्वीवरील कोणत्या बलाचा परिणाम आहे, तर तो आहे केंद्रोत्सारी बलाचा परिणाम. लक्षात असू द्या महत्त्वाचे मुद्दे. खालील ज्यावेळी 0 अंशरेखा वृत्तावर भरती असते त्यावेळेस त्याच विरुद्ध बाजूला असलेल्या 180 अंशरेखा वृत्तावरही भरती किंवा आहोटी येते, हे लक्षात असू द्या. पुढील माहिती. भरती आहोटीचे प्रकार. भरती आहोटीचे मुख्य 2 प्रकार कोणते, तर एक उधाणाची आणि दुसरी भांगाची, हे लक्षात असू द्या. आता आपण बघूया उधाणाची भरती आहोटी. की चंद्र सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एका दिशेने कार्य करतात, त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या ठिकाणी कोणती भरती येते, तर उधाणाची भरती येते, हे लक्षात असू द्या. बघा याप्रमाणे बघा असे एकच दिशेने असतात सूर्य आणि हे. इकडे जर भरती आली तर त्याची विरुद्ध बाजूला सुद्धा इकडे भरती येते आणि हे दोन्ही बाजूला आहोटी येते. आणि याचप्रमाणे समजा जर असं जर असलं इकडे भरती आली असेल
तर याची विरुद्ध बाजूसुद्धा भरती येते. इकडं आवटी आले तर इकडे बी आवटी, नंतर इकडं आवटी येत असते, हे लक्षात घ्या. चला तर खालील माहिती पाहू आपण आता. बघा आता खालील माहिती. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा झाल्यामुळे आहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत असते, तर त्याला कोणती आहोटी म्हणतात? तर त्याला उधाणाची आहोटी म्हणतात, लक्षात असू द्या. चला तर मित्रांनो आता आपण भांगाची भरती आहोटी पाहूया आपण. मुद्दा आपला भांगाची भरती आहोटी. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून किती वेळा पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो? तर तो महिन्यातून 2 वेळेस येतो, हे लक्षात असू द्या. खालील चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वी व च्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो, त्या 2 वेळ कोणत्या आहेत? तर त्या आहेत शुक्ल कृष्ण पक्षातील अष्टमी, या 2 वेळा आहेत. खालील माहिती पहा आता. भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते, तर आहोटी सरासरीपेक्षा मोठी असते. चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते, ही भांगाची भरती आहोटी होय. पाहू आपण लाटेच्या रचना. आता वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्यांच्या समोर खोलगट भाग तयार होतो. तर आता खोलगट या उंच भागाला शीर्ष म्हणतात, लाटेच्या खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. आणि शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधील उभे अंतर म्हणजेच लाटेची उंची, 2 शीर्षादरम्यानचे किंवा द्रोणी दरम्यानचे अंतर, लाटेची लांबी, हे मुद्दे लक्षात ठेवा. चला खाली लगेच माहिती पाहू आपण भरती आहोटीची कक्षा. भरती आहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास काय म्हणतात? तर भरती आहोटीची कक्षा असे म्हणतात. भरती आहोटीची कक्षा. खालील पाहू आपण आता. खुल्या समुद्रात ही कक्षा केवळ किती असते? तर केवळ ती 30 सेमी इतकी असते, परंतु किनारी भागात कक्षा वाढत जाते, 30 सेमी असते. पुढील बघा आता. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे किती सेमी असू शकते? तर ती 100 ते 150 सेमी असू शकते, लक्षात असू द्या मुद्दे. खालील जगभरातील सर्वाधिक भरती आहोटीची कक्षा कोणत्या उपसागरात आहे? तर फंडीच्या उपसागरात, उत्तर अमेरिकेच्या ईशान्येकडील. आणि ही कक्षा किती आहे? 1600 सेमीपर्यंत आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या, बारीक मुद्दे. आता खालील बघा आता. पिधान व अधिक्रमण. आता ग्रहणाप्रमाणेच चंद्र सूर्य यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण होताना त्यांना काय म्हणतात? तर पिधान आणि अधिक्रमण. पिधान हे चंद्रामुळे घडते, आता अधिग्रहण हे सूर्यामुळे होते, हे लक्षात असू द्या. चला खालील मुद्दे आपण पाहूया आता. आता पिधान बघा. ही एक अवकाशीय घटना आहे. 2 चंद्र एखाद्या ताऱ्यासमोर किंवा ग्रहासमोरून जातो. अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते, यालाच पिधान असे म्हणतात, लक्षात ठेवा. खालील वास्तविक खग्रास सूर्यग्रहण हे पिधानाचाच एक प्रकार आहे का नाही? चला आता खालील माहिती पहा आता. खालील यावेळी चंद्रामुळे सूर्यबिंबिका झाकल्या जाते. भ्रमण. आता पृथ्वी सूर्य यांच्या रेषेत कोणता एखादा अंतर्गत ग्रह आला अधिक्रमण होते? तर बुध किंवा शुक्र हे आले तर अधिक्रमण होते. खालील बघा आता. अशा वेळी सूर्यबिंबिकावर एक काळा टिपका सरकताना आपल्याला दिसतो, हे लक्षात असू द्या. 3 ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही. 4 अधिक्रमण हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच असते, हे लक्षात असू द्या. खालील पहा आता.
बघा आता खालील भारतातील सर्वात मोठी भरती आहोटी कक्षा कुठे आहे? तर पोरबंदर येथे सुमारे ते 1100 सेमीपर्यंत आहे की नाही, हे लक्षात असू द्या. पोरबंदर येथे सर्वात मोठी आहे भारतातील. बघा आता खालील माहिती जोड्याजुळा. लाटा वारा, केंद्रोत्सारी प्रेरणा, पृथ्वीचे परिवलन, गुरुत्वीय बल, चंद्र सूर्य पृथ्वी, उधाणाची भरती अमावस्या, भांगाची भरती अष्टमी. अशा प्रकारे आपण काही पाठांची माहिती पाहिलेली आहे मित्रांनो. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. अशाच माहितीसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.